नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल व्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवणार आहे. कॉटनचे इंडो वेस्टर्न आउटफिट्स पाहणार आहोत आणि मुद्द्याचं मी बऱ्याचदा शूटसाठी व्हिडिओसाठी म्हणून हा ड्रेस घालून फिरते. सो हा ड्रेस मी कुठून घेतलाय, या ड्रेसची माहिती बऱ्याच जणांना हवी होती, किंवा तर हा जॅकेट कुठे मिळेल, असं श्रग कुठे मिळेल, असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच मी हे कुठून खरेदी केले, आज मी त्यांच्याकडे शॉपिंगला जाणार आहे. त्यांच्याकडे खूप युनिक इंडो वेस्टर्न आउटफिट्स मिळतात आणि खूप ट्रेंडी आउटफिट्स आहेत. असे आउटफिट्स इतर कुठेच इझिली मिळत नाहीत, तुम्हाला ह्यांच्याकडेच ते मिळू शकतात. येऊयात मुद्द्यावर. आपण कुठे चाललोय खरेदीला ते सांगते. आता मी आहे खराडी पुणे येथे. एक्झॅक्टली कुठे, तर खराडी पुणेमध्ये आल्यानंतर तुम्हाला इऑन IT पार्कच्या जवळ यायचंय. इथे गेराज ग्रीन विले अशा नावाची एक बिल्डिंग सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये सॉन्ग ऑफ जॉय नावाचंच एक वेगळं सेक्शन आहे बिल्डिंगचं. सॉन्ग ऑफ जॉय असं या बिल्डिंगचं नाव आहे. A1 बिल्डिंग नंबर आहे, इथे तुम्ही बघू शकता. A1 बिल्डिंग नंबर आहे. A1 बिल्डिंग मध्येच 8th फ्लोअरला 803 फ्लॅट नंबरला भेट देणार आहोत. दीपाली महाडिक या ताईंना आपण भेटणार आहोत. त्यांचा ब्रँड आहे कियामा क्लोजेट. या ब्रँडला भेट देणार आहोत खराडी पुणे येथे. ऑफकोर्स ते ऑनलाईन सुद्धा डील करतात, सो ऑनलाईन तुम्ही ऑर्डर नक्की प्लेस करू शकता. होम बेस्ड बुटीक आहे. सो बघूयात काय कलेक्शन त्यांच्याकडे मिळतंय. चला, लेट्स गो. मंडळी, सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलाय की तू हा जो ड्रेस घालून फिरते, शूट करतेस, तर हे कुठून घेतलंय. तर मी दीपाली ताईंकडनं घेतलंय. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तुमचं पण खूप खूप स्वागत. खूप टाइमापासून मला तुमच्याकडे व्हिडिओ बनवायचा होता आणि आज तो चान्स मिळाला आहे. सो तुमचं पण खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. या आहेत दीपाली महाडिक आणि यांचं ब्रँडचं नाव आहे कियामा क्लोजेट. तर ब्रँड बद्दलची माहिती हवी आणि आपल्याकडे काय काय मिळतंय, ओके, तर ते सगळं. माझं ब्रँड बेसिकली 2023 पासून मी चालू केलं आहे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे कियामा क्लोजेट. आणि माझ्या ब्रँडमध्ये तुम्हाला इंडो वेस्टर्न जास्त मिळतील, त्याबरोबर एथनिक आणि कुर्तीज वगैरे पण असतं, पण इंडो वेस्टर्न जास्त आहे. आणि त्यामध्ये हँड ब्लॉक प्रिंट जे नॅचरल व्हेजिटेबल कलर्स पासून बनतात, त्यामध्ये नो केमिकल्स यूज. सो हँड ब्लॉक प्रिंट जास्त आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. त्यामध्ये कॉटन आणि मशरू सिल्कवर इंडो वेस्टर्न आम्ही इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन मशरू सिल्कवर आम्ही लॉन्च केले आहे. क्या बात है. म्हणजे नॅचरल व्हेजिटेबल कलर्स म्हणतो तसं, नो केमिकल्स. वाव, सही. ऍक्च्युली मला हा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. आय थिंक 1 वर्ष झाला असेल मी हे वापरते. बऱ्याचदा वापरलंय, वॉश केलंय, पण तरी सुद्धा रंग गेला नाही. आणि महत्वाचं जसं आहे तशीच फिटिंग आहे. मेन म्हणजे ते म्हणतो ना, श्रिंक झालेलं नाहीये. म्हणजे ऑडियन्स मला बऱ्याचदा या आउटफिट मध्ये पाहते आणि सेम मी तशीच दिसते. आणि हा ब्लॉक प्रिंटचं एक असतं की हे प्री वॉश्ड असतात आणि मग त्याच्यावर ब्लॉक प्रिंट होतं, त्यामुळे ते श्रिंक होण्याचं तर काही नसतं. फक्त ब्लॉक प्रिंटचं एवढंच असतं की त्याचं वॉशिंग केअर जरा तुम्हाला घ्यावी लागते. हँड वॉश करावं लागतं. इनिशियली जर फर्स्ट हँड तुम्ही ड्राय क्लीन केली तर बेस्टच आहे, आणि त्यानंतर तुम्ही हँड वॉश बेस्ट आहे. कलर फिक्सर किंवा मिठाच्या पाण्यात जरी तुम्ही धुतलं तर ते बेस्ट रिझल्ट देतात. सी, अगदीच फार महत्वाचं आहे. मी त्या पद्धतीची काळजी घेतेच. तर चला आपण सुरू करूया. लेट स्टार्ट फ्रॉम युअर अटायर इटसेल्फ. त्यांनी खूप छान पद्धतीचं हे काय ऍक्च्युली कॉर्ड आहे, म्हणजे टॉप आहे आणि त्याच्यावर हा पेन्सिल स्कर्ट आहे. माझ्याकडे नॉर्मली पेन्सिल स्कर्ट लॉंग असतात, पण ह्यावी आम्ही थोडा शॉर्ट आणलाय. आणि ह्यामध्ये तुम्हाला दोन्ही साईडला पॉकेट्स मिळतील. आणि हा टॉप आहे जो तुम्ही टक इन करून पण घालू शकतात, किंवा हा असा बाहेर पण, किंवा हा टक इन, तुमच्या चॉईसवर आहे. आणि दोन्ही साईडला पॉकेट. अँड अगेन दिस इज नॅचरल हँड ब्लॉक प्रिंट, सो नो केमिकल्स युज्ड इन इट. तर हे आत्ताच लॉन्च केले. सो ह्या आत्ताच मी फर्स्ट टाइमच इकडे दाखवतेय. सो लेट मी शो द कलर. ओके, यामध्ये अजून 2-3 आम्ही आणणार आहोत, पण सध्या हे 2 कलर आहेत. किती छान. आणि हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. आणि ह्यामध्ये बेसिकली कोणाला जर स्लीवलेस आवडत नसेल किंवा घालत नसेल तर यामध्ये आम्ही स्लीव्स पण दिले आहेत. सो तुम्ही स्लीव्स अटॅच करून घालू शकता. वा, हे तर समर वेकेशन साठी चांगलं ऑप्शन आहे, किंवा जे कॉर्पोरेट गोईंग आहेत त्यांच्यासाठी पण मस्त ऑप्शन आहे. खूप छान. आणि काही छोटे मोठे पार्टीज असतात, गेट टुगेदर्स असतात, तिथे पण घालून जायला छानच आहे. काय रेंज मध्ये जातात? नॉर्मली हे माझ्याकडे अगदी कॉटन मध्ये स्क्रीन प्रिंट असेल तर 1300-1400 पासून ते अगदी 2000 पर्यंत जसे पॅटर्न्स असतील तसे यामध्ये हे येतात. ब्लॉक प्रिंट असेल तर थोडा हाय रेंज जातच, नो डाऊट. बरं, ग्रेट. बट कॉटन मध्ये असेल तर हे त्यामध्येच मी दाखवते. कॉटन मध्ये माझ्याकडे थोडा पॅटर्न्स वेगवेगळे येणार. सो हा एक पॅटर्न आहे. आय विल जस्ट शो यू. स्कर्ट काढते. हा पण सेम आहे, कॉर्सेटच आहे, पण हा कॉटन वर आला. दिस इज द टॉप आणि हा ह्याचा स्कर्ट आहे. वा, स्कर्ट बघा, फुल लेंथ स्कर्ट असेल. हा लेंथ फुल आहे. आणि ह्यामध्ये पण तुम्हाला स्लिट
साईडलाच दिलेली आहे. अरे वा, व्हेरी नाईस. हे खूप महत्वाचं आहे की स्कर्ट मध्ये ना युजली असं होतं की आपण फिरताना किंवा चालताना ना बऱ्याचदा अडखळल्यासारखं होऊ नये म्हणून तुम्हाला साईड कट पण मिळणार आहे आणि साईड कट पण ना जास्त डीप नाहीये, म्हणजे सोबर आहे, इझिली तुम्ही कॅरी करू शकता. युजल जरी कुणाला नको असेल तर यू कॅन जस्ट पुट अ स्टिच करू शकता. किती छान क्वालिटी आहे ही मी दाखवते. हे बघा, इथे तुम्हाला अशा पद्धतीचं हुक पण मिळेल आहे आणि ही झिप आहे इकडे. सो इनविजिबल झिप आहे, मस्त, व्हेरी कम्फर्टेबल. आणि आम्ही पुढे ही बेल्ट दिले आणि मागे इलास्टिक दिले. सो कम्फर्टनेस खूप सुंदर, मस्त, खूपच छान आहे. आणि हा जो आहे हा ब्लॉक प्रिंट नाहीये, हा स्क्रीन प्रिंट आहे. ओके. आणि आपल्याकडे कस्टमायझेशन वगैरे होतं की कसं काय? सध्या तरी मी नाहीये, पुढे जाऊन नक्कीच. बरेच मला 5XL पर्यंतचे 6XL पर्यंतची लोक मला डिमांड करतात, आणि ते पण इंडो वेस्टर्न. सो मला नक्कीच करायचं आहे ते, बट हळूहळू जरा. ओके. पण सध्या जे अवेलेबल आहे त्यांच्याकडे तेच तुम्हाला मिळेल. दिस इज सुपर प्रिटी. आणि महत्वाचं ना, हे सगळं स्टिच्ड आहे, सो त्यामुळे हे तुम्हाला त्याचा ब्लेझर काइंड लुक येईल. त्याला कोट कॉलर जशी दिली आहे तशी, पण हे पूर्ण हे आहे. सो यू कॅन कॅरी दुसऱ्या स्कर्ट्सवर किंवा जीन्सवर पण ट्राय करू शकता. मस्त. आता एक खूप छान पद्धतीचा हा वन पीस आहे का? इज इट अ प्रॉपर वन पीस? सो पण हा नेमका दिसणार कसा? सो तुम्ही एक ट्राय करून आम्हाला दाखवू शकता? दाखवेल. मला एक सांगायला आवडेल की ताई नेहमी जेव्हा लाईव्ह करतात फेसबुक पेजवर, तेव्हा कितीतरी वेळा ते चेंज करतात. त्या लाईव्ह मध्ये खरं तर जाऊन चेंज करून येऊन मग अटायर दाखवत असतात. सो आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमके त्यांच्याकडचे जे इंडो वेस्टर्न आउटफिट्स आहेत ते घातल्यानंतर नेमका लुक कसा आहे. शुअरली. कारण हे आहेत ना, तुम्ही असं हँगरवर किंवा असं डमीवर त्याचे तेवढं समजणार नाही जेवढं तुम्ही घालून त्या आउटफिट. राईट. खूपच छान दिसतोय हा वन पीस. आणि हे बघा, हे खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे ह्याच्या बऱ्याच जणांचं असं असतं ना की आम्हाला पण वन पीस घालायचं, पण ते कधी कधी शॉर्ट असतात किंवा रिव्हिलिंग असतात, त्यामुळे ते कसं दिसेल. पण हे बघा, हे किती क्लास डिसेंट लुक देत आहे. आणि आमच्या मेजॉरिटी आउटफिट्सला पॉकेट्स असतात. पॉकेट. सो ह्याला पण एक साईड पॉकेट आहे. आणि बेसिकली हा आउटफिट आहे ना, अगदी टीन एज मुलींपासून ते अगदी माझ्याकडे 60 इयर्स ओल्ड पण बायका प्रिफर करतात, बिकॉज यामध्ये रिव्हिलिंग काही नाहीये, कम्फर्ट लेवल खूप आहे. आता फॉर एक्झाम्पल कुणाला आपलं टमी वगैरे म्हणजे असतं कॉन्शियस करायचं, तर इथे आम्ही गॅदर्स दिलेले आहेत. तर ह्या कारणाने काय, कुणाचं टमी जरी असेल तर ते विजिबल होणार नाही. कम्फर्ट लेवल खूप आहे. आणि इकडे हा कोट कॉलर पॅटर्न दिलेला आहे, अजरकच पॅच दिलेला आहे. सो खूप सुंदर वाटतात. आणि हाताला पण आम्ही ही डिझाईन दिलेली आहे. सो व्हेरी कम्फर्टेबल. आणि मागे आहे ते बेल्ट दिलंय, सो तुम्ही तुमच्याप्रमाणे फिटिंगसाठी करू शकता. खूपच छान वाटतंय. आणि अशा आउटफिट्सची रेंज काय जाते आपल्याकडे? नॉर्मली 1500 1600 पर्यंत जाते. ओके. ओके. यामध्ये पण माझ्याकडे कलर्स आहेत. व्हेरी नाईस. किती छान कलर आहे. एक अजून मरून पण आहे, मी दाखवते. मस्त कलर आहे हा. सो हे बघा, अगेन तुम्हाला नॉट असल्यामुळे तुम्ही हे इझिली बॅक साईडला टाय करून फिटिंग घेऊ शकता. आणि बॅक साईडला पण बघा कम्प्लीट भरलेलं आहे. सो हे अशा पद्धतीचे तुम्हाला हे असे 3 कलर ऑप्शन्स अँड डिझाईन्स त्यांच्याकडे सध्या अवेलेबल आहेत. दिस इज व्हेरी प्रिटी. हे आणि कॉलर्स पण क्वालिटी खूप छान आहे. फिनिशिंग मेन, आम्ही प्रोडक्ट्स आमचे असतात त्याला फिनिशिंग मेन आहे. व्हेरी नाईस. कारण ओव्हरलॉक पासून सगळं व्हेरी नाईस. मस्त. आणि दुसरी गोष्ट की आता मी समजा हा पीस दाखवतेय आणि त्यानंतर मग कस्टमर आम्हाला हे स्क्रीनशॉट पाठवतात आणि सांगतात आम्हाला हीच प्रिंट हवी आहे, तर इट्स नॉट पॉसिबल. आम्हाला सेम प्रिंटचं फॅब्रिक मिळेलच असं नाहीये. अच्छा, म्हणजे प्रिंट्स वेगवेगळ्या येत राहतात. आता हा जो आहे आउटफिट तू घातलेला, अजूनही लोक मला त्या दिवशी मला कोणीतरी स्क्रीनशॉट पाठवलेलं, मला हा हवाय, पण म्हटलं सेम मिळणार नाही. तुम्हाला कलर कॉम्बिनेशन एक वेळ सेम करू शकतो, पण प्रिंट सेम मिळणार असं हे. ओके. सो दिस इज व्हेरी नाईस. मस्त. सो हे गिफ्टिंग साठी एक चांगला ऑप्शन आहे. घरातले कोणी आहेत त्यांना समजला वगैरे तर नो डाऊट. आणि आय थिंक ना याच्या आतमध्ये तुम्हाला वेगळी लाइनिंग घालायची गरज नाही पडणार. म्हणजे उन्हाळ्यामध्ये ते फार महत्वाचा विषय ठरतो, खूप घाम येतो काही जणींना, तर त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन आहेत की असे आउटफिट्स घ्या ज्याच्यामध्ये तुम्हाला आतमध्ये लाइनिंगची गरज नाही पडणार. सुटसुटीत आउटफिट असेल तरी तुम्ही इझिली फिरू शकता. व्हॉट नेक्स्ट? दिस इज माय हॉट सेलिंग. सो हे जॅकेट आणि हे सेपरेट आहे ना? हा. आणि हे अशा पद्धतीचं एक एक्सप्लेन करते आता. ह्याच्यामध्ये हे बटन्स दिलेले आहेत आपण. इफ यू ओपन दिस बटन यू कॅन कॅरी ॲज अ कुर्ती. सो आणि हा श्रग त्याच्यावर हँडब्लॉक प्रिंटचाच आहे. तर ह्याचा आपण शुअरली मी एक घालून दाखवते, एक ब्लॅक कलर. येस, शुअर, बिकॉज त्याशिवाय ह्याचा गेटअप समजणार. चालेल. सो आता
असा सेम तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये अवेलेबल आहे जे ताईंनी वेअर केलंय आता. आणि आपण बघू शकतो स्क्रीनवरती की तुम्ही असं अशा पद्धतीने असाही घालू शकतात तो स्लीवलेस. ह्याला पण साईड पॉकेट्स दिलेले आहेत आणि जसं मी सांगितलं हे बटन्स आहेत. तुम्ही जर हे ओपन करून घातलं तर ऍज अ कुर्ती पण कॅरी करू शकता. मस्त. सो तुम्हाला हे 2 लुक्स तुम्ही करू शकतात. एक तर हा असा स्लीवलेस आहे आणि त्यानंतर हा श्रग विथ श्रग तुम्हाला वेगळा लुक येईल. ओ नाईस. हा खूपच छान वाटतोय. व्हेरी नाईस. हा माझा हॉट सेलिंगच आहे नो डाऊट. खूप मस्त आहे, सुंदर आणि एवढा कम्फर्ट आहे आणि खूप स्लिम लुक येतो. मेन म्हणजे ह्याला तू बघशील तर त्याचं खालून टेपरिंग येतं. राईट. येतो त्यामध्ये. खूपच छान. आणि फॅब्रिक अगेन व्हेरी नाईस, गुड क्वालिटी. दिस इज अ फ्लेक्स कॉटन अँड दिस इज अगेन प्युअर कॉटन आणि त्याच्यावर हँडब्लॉक प्रिंट आहे. व्हेरी नाईस. हे किती छान वाटतंय. ह्यामध्ये पण अजून एक कलर आहे. आय विल जस्ट शो यू. येस. ऍक्च्युली माझ्याकडे हा एक कलर झालेला आहे त्यामुळे ब्लॅक इन रेड छानच दिसेल माझ्यावरती, नो डाऊट. दिस वॉज ऑल्सो हॉट सेलिंग समर. ओ वाव, हा कलर मस्त आहे. हा एक मँगो कलर आहे, त्याच्याबरोबर ब्लॅक कॉम्बिनेशन मध्ये दिलेला आहे. खूप छान. आणि त्यानंतर हा ब्लॅक बरोबर. आता जसं हा माझा स्टॉक आउट झालाय हा श्रग. मग त्यानंतर आम्ही ही प्रिंट आणली. तर सो तेच आहे की तुम्ही स्पेसिफिकली मला सांगितलं की हीच प्रिंट हवी आहे तर नाही मिळणार. आता आमचा हा स्टॉक रिस्टॉक झालेला आहे. जी ही प्रिंट आहे, आधी ही होती तर ते चेंज होत राहतं. वाव, मस्त. दिस इज ऑल्सो व्हेरी. सो इंडो वेस्टर्न आउटफिट मधली एवढी सुंदर व्हरायटी मला नाही वाटत की मी ह्याच्या आधी कधी कुठे बघितली. सो आता ह्याच्यावरच मी तुम्हाला, माझ्याकडे 2 ब्लेझर आहेत. ओके. हे लॉंग ब्लेझर आहे आणि ह्याला पण विथ लाइनिंग हे केलेलं आहे. आतमध्ये लाइनिंग आहे. अरे वा, कॉटनची लाइनिंग आहे. व्हेरी नाईस. आणि ह्याला बटन्स वगैरे नाहीयेत, ओपनच आहे. हा तुम्ही जीन्सवर किंवा वन पीस वर पण कॅरी करू शकतात. तर मी तुम्हाला ह्याच्यावरच दाखवते आता ह्याचा लुक काय येतो तो हे करून. वा. आणि ब्लेझर म्हणजे तुम्ही हे कुठल्याही इंडो वेस्टर्न आउटफिटला म्हणून कॅरी करू शकता. पण जे कॉलेज गोईंग आहेत किंवा ऑफिस गोईंग आहेत ना, प्रेझेंटेशनच्या वेळेला पण टिपिकल ब्लॅक किंवा ग्रे किंवा इतर कलरचे ब्लेझर घालण्यापेक्षा थोडं असं ऑथेंटिक पद्धतीचं ब्लेझर घातलं तर लुक वेगळाच येईल. आणि हे एवढं सुंदर वन पीस वर पण एवढं सुंदर दिसतं. सो मला त्याच्यावरच दाखवायचंय. सो यू विल गेट एन आयडिया. ऍक्च्युली हे घातल्याशिवाय लक्षात येणारच नाही की लुक कसा येतोय. दॅट इज ट्रू. सो ह्याच्यामध्ये पण हे 2 पॉकेट्स दिलेले आहेत. सॉरी. वाव. सो हे अशा पद्धतीचं आणि प्रॉपर ब्लेझर लुक आहे महत्वाचं. सो हे असे 2 पॉकेट्स दिलेले आहेत. मस्त. सो बघा, तुम्ही असं पण एक अटायर करू शकता किंवा तर तुमच्या जीन्स आणि आतमध्ये जर क्रॉप टॉप घातला ब्लॅक कलरचं त्याच्यावरती कॅरी करायला खूप छान आहे. मस्त. खूप सुंदर आहे आणि तुम्ही म्हणजे व्हेरी कम्फर्टेबली कॅरी करू शकता. सही. आपल्याकडे ब्लेझर्स मध्ये अजून काही व्हरायटी आहे? ह्यामध्ये माझ्याकडे कलर आहे. सध्या हे 2च आहेत माझ्याकडे. म्हणजे ह्यामध्ये मरून कलर एक आहे, तो पण मी दाखवेल. आणि त्यानंतर ही एक व्हरायटी आहे ब्लेझर मध्ये. ही एक आहे, इकतवर आहे. दिस इज अजरक अँड दिस इज इकत. खूप छान. शो दिस. अच्छा, हे विथ बटन्स आहे. सो अगेन ह्याची क्वालिटी तुम्ही बघून घ्या. ब्लेझर मध्ये युजली आतमध्ये वेगळ्या पद्धतीचं फॅब्रिक वापरलं जातं, पण इथे तुम्हाला कॉटनचीच लाइनिंग दिली जाते. आणि महत्वाचं हे बघा, हे बटन्स आहेत आणि समोर तुम्हाला असे 2 पॉकेट्स पण देण्यात आलेले आहेत. खूप छान, खूप कम्फर्टेबल अशा लुकसाठी, पार्टीसाठी म्हणून हे नक्कीच गुड टू गो ऑप्शन आहे. आणि ह्याच्यामध्ये साइजेस काय काय असतात आपल्याकडे? यामध्ये मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल. अरे साइजेस. मस्त. खूपच छान कलर आहे हा. ह्याच्यात काय कलर? यामध्ये आहेत 2 कलर आहेत, मी दाखवते. नाईस. हे असंही तुम्ही कॅरी करू शकता वन पीस वरती पण ब्लेझर म्हणून, किंवा तर तुम्ही तुमच्या इतर जे आपण म्हणतो ना ऑफिस वेअरचे जे फॉर्मल असतात. माझ्याकडे कॉर्पोरेट आता इथे आयटी हबच आहे सगळं. राईट. हे ऑफिस मीटिंग्स वगैरे साठी लोक प्रिफर करतात. किती छान. हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांना ट्रॅव्हल करावं लागतं ब्लेझर सोबत, तर मग त्यावेळेला असे काही आउटफिट तुम्ही कॅरी करू शकता. मी ह्याच्यामध्ये कलर्स दाखवते. येस, शुअर. बरेच ऑप्शन्स आहेत. सुंदर व्हरायटी ही खरंच. ओ नाईस. एक ब्लॅक आहे आणि एक ऑफ व्हाईट आहे. वा. सो ब्लॅक आणि ऑफ व्हाईट अगेन अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन फॉर कॉर्पोरेट किंवा तर स्वतःसाठी म्हणून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. पण एक मरून दाखवते. आणि मला एक सांगायला आवडेल की असे ब्लेझर्स ना अलीकडे ऍक्ट्रेसेस खूप युज करतायत साडी ड्रेपिंग साठी. राईट. म्हणजे खूप लोक हे असं प्रेफर करतात. आणि हा जो आधी दाखवलेला ब्लेझर ब्लॅक, मधला हा मरून कलर. ओ मस्त. आणि अजरक मध्ये ब्लॅक मरून जास्त चालतात. हा, राईट. व्हेरी नाईस.
नेक्स्ट आउटफिट आपण पाहतोय आणि हा अगेन एक वन पीस आहे, खूप सिम्पल सोबर येट क्लासी लुकचा. सो अशा पद्धतीचं तुम्हाला वन पीस मिळेल. गळ्याच्या इथे तुम्हाला थोडा क्रॉस नेक डिझाईन आहे, मस्त वुडन बटन्स दिले आणि ह्याला पण साईड पॉकेट दिलेले आहे. आणि हा पण माझा म्हणजे अगदी 60 इयर्स अँड अबाव पण प्रिफर करतात, कारण कुठेही वेकेशनला आता गेल्या वर्षी पण बोरिवली असू दे, कोल्हापूर असू दे, हा माझा आर्टिकल तिकडे हिट गेलेला. सो हा पण खूप कम्फर्टेबल आहे. अगेन हँड ब्लॉक प्रिंट, नॅचरल कलर्स. यामध्ये पण माझ्याकडे कलर्स आहेत, पण आता जवळजवळ स्टॉकआउट झालंय. तर ह्याच्यामध्ये 4 ते 5 नवीन डिझाईन्स येत आहेत माझ्याकडे या समजला. हा एक कलर आहे त्यामध्ये, खूपच छान. सो हे बघा, हे अशा क्रॉस नेक आणि बटन्स आणि त्याचसोबत खालती तुम्हाला असं फ्रॉक पॅटर्न आहे प्रॉपर. हे कॅरी करताना पण खूप सोयीस्कर असेल. द रिझन इज की फिटिंग नाहीये, हे तुम्ही इथे दिलेले आहे. साईडला असल्यामुळे नॉट्स तुम्ही तुमच्या साईज नुसार फिट करून घेऊ शकता. आणि ह्यामध्ये पण मीडियम टू डबल एक्सेल साइजेस आहेत. मीडियम टू डबल एक्सेल आणि डबल एक्सेल ते ट्रिपल एक्सेल ला पण होऊन जाते, कारण इथे स्ट्रिंग दिलेला आहे. सो हे बघा, हे असे 3 कलर ऑप्शन सध्या आहेत. पण मंडळी एक नोट डाऊन करा की त्यांच्याकडे व्हरायटी चेंज होत राहते. नॉट एव्हरी टाइम जे त्यांच्याकडे अवेलेबल आम्ही दाखवतो तेच मिळेल नाही. दरवेळेला व्हरायटी प्रिंट्स चेंज होत राहणार आहे. व्हॉट नेक्स्ट? ओके, सो नेक्स्ट आय थिंक वन पीसेस तर आहेत, आपण ते पण दाखवूया. पण आता मी माझा एक दुसरा हॉट सेलिंग आहे. सो हा एक मी दाखवते तुम्हाला घालून, कारण हा पण घातल्याशिवाय यू वॉन्ट गेट एन आयडिया. चालेल. दिस इज अ स्कर्ट, राईट? या, दिस इज अ स्कर्ट. मी घालते आणि मग तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शन काय आहे ते देते. चालेल. हा स्कर्ट त्या दाखवणार आहेत आणि त्यांनी एक नक्कीच वेअर केलेला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी एक क्रॉप टॉप हा तुमच्याकडेच अवेलेबल आहे. हे तुम्ही मिक्स मॅच करून घेऊ शकता, टॉप वेगळं स्कर्ट वेगळं असं. ओ नाईस. सो आता ह्या स्कर्ट बद्दल सांगायचं तर हा मशरू सिल्कवर आहे. आणि मशरू सिल्कवर तुम्ही बघितलं असेल तर कुर्तीज आणि तुम्हाला सलवार कमीज हे मिळतात. म्हणजे आम्ही हे न्यू इनोव्हेटिव्ह आणलंय की त्यावर इंडो वेस्टर्न नक्कीच खूप हिट गेलंय माझं. हे हा स्कर्ट मशरू सिल्कवर आहे. त्याच्यावर अगेन हँड ब्लॉक प्रिंट नॅचरल कलर्सवर हे प्रिंट्स केलेले आहेत. सो ह्यामध्ये आहे ते तुम्हाला एक पुढच्या साईडला एक स्लिट येईल, बाकी साईडला स्लिट नाहीये आणि दोन्ही साईडला हे पॉकेट्स असणार आहे. आणि पुढे बेल्ट आहे आणि मागे इलास्टिक आहे. आणि यावर तुम्ही मिक्स मॅच करून कोणताही टॉप, पण मशरू सिल्कच म्हणजे जे पण ज्याला थोडं शीन शाईन असेल त्याच्यावर छान. नाईस. सो ह्यामध्ये पण हेच आहे की ह्या प्रिंट्स आता आहेत, नंतर तुम्हाला डिफरंट मिळणार. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला प्रिंट्स दाखवते कशा येतात. ऍक्च्युली छान आहे. हे फुल साईज आहे आणि हे बघा, म्हणजे असं शॉर्ट स्कर्ट नाहीये, तर फुल लेंथ आहे. खालती जर बघितलं तर मध्ये तुम्हाला कट मिळेल, जेणेकरून चालताना वगैरे व्यवस्थित असेल. पेन्सिल स्कर्ट. यामध्ये बघा, दिस ऑल अजरक प्रिंट्स. किती छान, हे मस्त आहे. आता हा एक ओपन करून दाखवते. काही काहींना वाटतं मोठा प्रिंट्स आहेत खूप, पण नाही, या घातल्यावर खूप सुंदर दिसतात. सो हे अशा पद्धतीचे प्रिंट ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. दिस इज व्हेरी नाईस. आणि अगेन हे सगळे तुम्ही नक्कीच डेली यूज साठी म्हणून किंवा तर तुमचे काही पार्टीज तेव्हा नक्कीच ह्या पॅटर्न मध्ये माझ्याकडे 5 एक्सेल पण डिमांड आहे. 5 एक्सेल पण एवढं लोकांना हा आवडला आहे. आता ह्यावर मी जे टॉप्स ऑप्शन दाखवते तुम्हाला की तुम्ही हे करू शकता. हा आमचा न्यू लॉन्च आहे. हा पण मशरू सिल्कवरच आहे. व्ही पॅटर्न आहे आणि ह्याला एक असा फ्लॅप दिलाय. खूप सुंदर पॅटर्न वाटतो हा. तुम्ही स्कर्ट्सवर, ट्राउझर्सवर, हा ऑफिसमध्ये मीटिंग्स, कॅज्युअल, फॉर्मल कसाही तुम्ही हा कॅरी करू शकता. खूपच छान आहे. हा एक ऑप्शन आहे तुम्ही स्कर्टवर किंवा ट्राउझर्सवर पण. त्यानंतर हे एक ऑप्शन. यामध्ये पण माझ्याकडे कलर्स आहेत. आधी मी ह्यातलं दाखवते तुम्हाला. येस, ऍक्च्युली छान आहे. म्हणजे हे बटन्स आहेत असं फील होईल, पण इथे बटन्स नाहीयेत ऍक्च्युली. हे जर तुम्ही बघितलं तर इथे बटन्स नसून हे कम्प्लिटली स्टिच्ड आहे आणि कॅरी करायला पण मस्त आहे. फॅब्रिक खूप छान आहे. ऍक्च्युली हे थोडं सॅटिन फील देतं, पण हे सॅटिन नाही. दिस इज मशरू सिल्क. पीपल गेट कन्फ्युज बिटवीन, म्हणजे असं बघून शाईन आहे तर सॅटिन आहे. सॅटिन इज टोटली डिफरंट. मशरू सिल्कचा फील, दिस इज ऑल सीझन. दिस इज कॉटन अँड सिल्क ब्लेंड. तुम्ही आतून जर ह्याचा फील बघितला, कॉटनच येणार तुम्हाला. आतून कॉटनच येणार. तसं सॅटिन नसतं आणि सॅटिन पातळ येतं. म्हणजे त्याचा तो फील जो घातल्यावर आहे ना, जो ह्याला आहे तो त्याला येणारच नाही. ओके, कापड थोडंसं जाड आहे ना, प्रीमियम. बट लोकांना हात लावल्यावर वाटतं जाड आहे, तर नाही. दिस इज ऑल सीझन फॅब्रिक, सो यू कॅन वेअर. सो हे कलर्स आहेत. दिस इज अ न्यू कलर. हा एक सुंदर कलर आहे. आय कांट म्हणजे मी एक्झॅक्टली डिस्क्राईब नाही करू शकत. सो हा एक मरून येतो, पण ह्यावी आम्ही थोडा वेगळा मरून आणलाय त्यामध्ये. आणि हा एक ब्लॅक.
हे स्कर्ट्सवर मिक्स मॅच करून घेतात माझ्याकडे, म्हणजे मस्त. मॅच. सो अगेन हे किती छान आहे की स्कर्ट वरती तुम्ही हे घाला आणि त्याच्यावरती मगाशी जे ब्लेझर दाखवले त्यांनी ते तुम्ही स्टाईल करू शकता, म्हणजे तुम्ही स्वतःचेच स्टायलिस्ट बनवू शकता. नो डाऊट. खूपच छान आहे हे. सो दिस इज अगेन मशरूम सिल्क शर्ट. यामध्ये पण माझ्याकडे 9 ते 10 कलर्स आहेत. 9 ते 10 कलर्स. वा. हे कॉलेज गोईंग मुलींसाठी खूपच चांगलं ऑप्शन आहे. द रिझन इज की त्यांच्याकडे प्रेझेंटेशन खूप होत राहतात कॉलेजमध्ये, तर त्यावेळेला घालून जाण्यासाठी तुमच्या मुलीसाठी जर शोधत असाल तर असे आउटफिट्स नक्की घ्या. स्वतःसाठी पण खूप चांगले ऑप्शन कलर्स दाखवते. मस्त वाटतं. आणि हे आहेत ना, तुम्ही बटन्स ओपन करू ऍज अ श्रग पण सुंदर यूज करू शकतो. अगदी यामध्ये कलर्स. वा, मी होल्ड करते. खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन्स आहेत हे. आणि ह्याच्यामध्ये साइजेस काय काय येतात आपल्याकडे? मीडियम टू डबल एक्सेल. मीडियम टू डबल एक्सेल. आणि ह्याची प्राइस रेंज काय जाते? नॉर्मली 1,500च्या आतच जाते. ओके. आणि हे अशा पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे की हे ना तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. आणि यामध्ये अजून पण कलर्स आहेत, अजून 3-4 असतील माझ्याकडे. ओ नाईस. खूपच सुंदर आहे आणि क्वालिटी पण आवडली आहे मला ही. प्रिटी. खूप सुंदर दिसते. व्हॉट एल्स? आता मी हेच दाखवते, तर त्यामध्ये मी लिनन वर दाखवते. अरे वा. 2 पॅटर्न आहेत माझ्याकडे. एक लिनन वर अप अँड डाऊन आहे, मागून थोडं डाऊन आहे. बऱ्याच लेडीजला मागच्या साईडने लॉंग लागतात, हे बरोबर हवं असतं, तर मागच्या साईडने हे खाली आहे आणि पुढून हा असा फिश कट टाइप दिलेला आहे आणि हा ह्याला पॉकेट दिलेला आहे. हा सिंपल सोबर आहे, काहीच प्रिंट नाही, सिंपल हवं लिनन. आणि ह्यामध्ये पण माझ्याकडे 2-3 कलर आहेत. ओके. आता ब्लॅक, ऑफ व्हाईट, मरून आणि ब्लू. वाव. बेस्ट कलर्स फॉर समर्स असे आहेत. हा पण एक नवीन लिनन वर आम्ही आणलेला आहे. अरे वा. अगदी मिनिमलिस्टिक डिझाईन आहे, म्हणजे थोडंसं त्या लुकला थोडं एनहान्स करण्यासाठी ह्याच्या खालती तुम्ही त्यांच्याकडचे स्कर्ट वापरू शकता, किंवा तर पॅन्ट्स जे बेसिक असतात ब्लॅक कलरचे लेगिन्स, किंवा तर पॅन्ट्स म्हणतो आपण, प्लाझो म्हणतो, तेही तुम्ही ह्याच्या खालती घालू शकता. हा एक कलर आहे मस्त. खूपच सुंदर कलर आहे हा. ह्याची काय रेंज जाते लिननच्या टॉप्सची? ही पण 1300-1400 पर्यंत. बर. हे लिनन मधलं पण लिनन मध्येच आहे. आणि हे जेही मोटिव्ह केलेलं आहे इकडे, हे हँड पेंट आहे. इथे हँड पेंट केलेले आहेत आणि व्हेरी सिम्पल. बस इथे 3 बटन्स दिलेले आहेत. इट लुक्स व्हेरी ऑसम घातल्यानंतर. मस्त. आणि हे लाईन आहे ना प्रॉपर? अच्छा. आतमध्ये स्लीव्स असणार आहेत, दिलेले आहेत आणि साईड पॉकेट पण दिलेलं आहे. हा पण खूप सुंदर वाटतो. यामध्ये माझ्याकडे 3 कलर होते, बट एक तर स्टॉक आउट झाला. आय जस्ट शो यू द सेकंड कलर. येस. ऍक्च्युली. आणि बघा मागून हे खूप छान आहे. इथे पण तुम्हाला एक बटन मिळणार आहे, हुक वगैरे नाही, तर बटन आहे प्रॉपर. आणि समोरून थोडंसं डिझाईन म्हणून इथे पण 3 बटन्स देण्यात आले. त्याच्यातला हा दुसरा रंग, एक दुसरा कलर. हे तुम्ही वन पीस म्हणूनही वापरू शकता, कोणाला खालती ब्लॅक लेगिन्स वगैरे वापरायचे तर तेही वापरू शकता. हे तुमच्या चॉईसवर आहे, तुम्हाला मस्त. आणि स्लीव्स कसे असतील? मेगा नॉर्मली आजकाल 3/4 ट्रेंड कमी आहे. बरोबर. म्हणजे ग्लास स्लीव्स असतात ना, ग्लास स्लीव्स तसे आहेत. मग तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे किती शॉर्ट, किती हे करायचं ते करू शकता. ओके. बरीच व्हरायटी आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवतोय व्हिडिओ. मगाशी मी जे कॉर्ड सेट दाखवलेले स्कर्ट आणि टॉप, त्यामध्ये जामदानीवर पण एक मी विसरले दाखवायला. सो दिस इज द टॉप अँड दिस इज द स्कर्ट अगेन. वा. टॉप आणि स्कर्ट दोन्हीला आतमध्ये कॉटनची लाइनिंग आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचबरोबर त्याला स्लीव्स दिलेले आहेत. मस्त. हा पण एक सुंदर हॉट सेलिंग कलर आहे. खूपच छान. जामदानीमध्ये असं ऑप्शन पाहणं, दिस इज व्हेरी युनिक. जामदानीमध्ये आजपर्यंत मी ड्रेस मटेरियल आणि साडीच पाहिली आहे. अरे किती सुंदर कलर आहे हा. एक कलर. एक अजून होता पीच, पण हार्डली त्याचं. सो हे पार्टी वेअर, आता छोटे मोठे फंक्शन असणार आहेत त्यावेळेला घालण्यासाठी पण मस्त आहे. सोबर लुक आहे. सोबर लुक आहे. वेडिंग मध्ये कोणाच्या जात असाल, सिंपल सोबर लुक कॅरी करायचा, रिसेप्शनला चाललात तर मग तेव्हा तुम्ही असं काहीतरी घालून जाऊ शकता, कारण त्याच्यामध्ये ना गोल्डन जरीचं काम आहे, त्यामुळे ते थोडं फेस्टिव्ह लुक देत आहे. आणि हे माझ्या इन्स्टावर मी टाकलेलं आहे. जर कधी कधी आयडिया येत नाही असं तर ते कसं दिसेल. त्यामध्ये माझ्याकडे मशरूम सिल्कवर पण आहे. पण माझा एक हॉट सेलिंग होता. आता ह्यामध्ये रॅन्डम कलर्स राहिलेले आहेत. ब्लॅक होता, मरून होता, व्हायलेट होता, ग्रीन होता. तर ह्यामध्ये पण सेम आहे. पुढच्या साईडला स्लीट दिलेली आहे, जसं ह्या स्कर्टला आहे तसंच आहे. सेम लुक येणार, पेन्सिल स्कर्ट, बोथ साईड पॉकेट्स, आणि हा विथ कॉलरवाला टॉप दिला आणि ह्याला पण स्लीव्स दिलेले आहेत. सो यू कॅन अटॅच. हा पण खूप सुंदर दिसतो घातल्यावर. बांधणीमध्ये, जामदानीमध्ये इंडो वेस्टर्न इमॅजिनही केलं नव्हतं खरं तर. नाव ओके, मशरूवरच दाखवते. तर दिस इज अ व्रॅप अराउंड. सो ह्यामध्ये हा जो आहे तो तुम्हाला इकडे टाय करायचा आहे. आणि हे बाहेर. ओके. सो हा पण एक सुंदर पीस आहे. यामध्ये पण माझ्याकडे 3-4 कलर आहेत. ब्लॅक, ब्लू
आणि ग्रीन कलर आहे. हे ऍक्च्युली तुम्ही सेलिब्रिटीजना घालताना पाहिलेलं असेलच की क्रॉप टॉप घालतात ते आतमध्ये, आणि आतमध्ये ना तुम्ही जी कॉर्पोरेट साठी किंवा फॉर्मल पॅन्ट आपण युज करतो तशी पॅन्ट तुम्ही घालू शकता, किंवा प्लाझो घालतात आणि मग त्याच्यावरती हे घालतात आणि फक्त इयरिंग्स, असं लुक बरेच सेलिब्रिटीज कॅरी करताना दिसतात. हे खूप मस्त आहे. यामधला एक कलर मी इथे ठेवते. छान वाटतंय ना हे. किती लेंथ असेल? फुल लेंथ आहे, मस्त. ह्याच्या आतमध्ये एखादी छान शिमरिश पॅन्ट जरी तुम्ही घातली आणि हिल्स घातले आणि आतमध्ये क्रॉप टॉप आणि त्याच्यावरती हे घातलं तरी तुम्ही गुड टू गो आहात कोणत्याही लुकसाठी. नाहीये तो, पण यामध्ये कलर्स आहेत माझ्याकडे, 4-5 कलर आहेत. ओके, मस्त. ओके, अगेन दिस इज माय हॉट सेलिंग मशरू सिल्क. स्पेगेटी पॅटर्न आहे आतमध्ये. अरे वा, हे खूप छान आहे. हे महत्वाचं की ना, बऱ्याचदा असं असतं की आतमध्ये हे छोटे किंवा इनफॅक्ट ह्या नुसता घातला तरी ह्याला काही आम्ही इकडे योग दिलेला आहे, त्यामुळे हा नुसता जरी नुसता विदाऊट जॅकेट घातला तरी फिटिंग एवढं सुंदर बसतं बस लाईनला वगैरे, आणि खाली फ्लेअर दिलाय, मस्त, खूप सुंदर फिटिंग येतं. अगेन पार्टीवेअर साठी मस्त ऑप्शन आहे, आणि ब्लेझर आहे ह्याच्यावरती, हा जॅकेट आहे, खूप छान वाटतं हे छोटंसं. यामध्ये पण 2-3 कलर आहेत. आता मी इकडे तुम्हाला ब्लॅक, आणि हा जॅकेटचा पॅटर्न बघा, मागून तुम्हाला व्ही कट मिळणार आहे त्याचा, मस्त. आणि यामध्ये आता हा एक मरून आणि ब्लॅक मध्ये आहे. मरून श्रग येईल आणि ब्लॅक ड्रेस येईल असा. मस्त. याची काय रेंज जाते तरी? हा 3,000च्या आसपास आहे. ओके, 3,000. वेडिंग मध्ये साडी नको असेल आणि काही वेगळं घालायचंय तर मग हे, किंवा तर आफ्टर पार्टी असते त्यावेळेस पण बरेचदा लोकांना अशा ड्रेसेसची गरज पडते, म्हणजे डिझायनर साड्या नेसून कंटाळला असाल तर असं काहीतरी थीम्स असतात लग्नामध्ये, तेव्हा पण हे कॅरी करू शकतो. मशरूम मध्ये हा एक आहे. दिस इज अगेन माय हॉट सेलिंग. ओ नाईस. दिस इज अगेन हॉट सेलिंग. हे मीटिंग्स, कॉर्पोरेट बेस्ट येतात. आणि आता हे पकड, मी तुला दाखवते. हे स्ट्रिंग्स आहेत ना, इकडून तुम्ही हे करून हे इकडे आणि हे इकडे, हे असं नाही बांधायचंय. ओके, हा इकडे आणि हा इकडे असा. अच्छा, ओ म्हणजे साइड फिटिंग होणार. ह्याचे माझ्याकडे फोटो आहेत, आपण शेवटला जस्ट तू एक फोटो आयडिया येईल ह्याचा लुक आहे. ह्याच्यामध्ये पण कलर आहेत. हे ऍक्च्युली मस्त आहे, आणि मागून ना त्याला थोडा फ्रॉक लुक आहे, म्हणजे हे प्रॉपर. आणि ह्याचं जे स्टिचिंग आहे ना, म्हणजे तुम्हाला खूप प्रीमियम, जसं ब्रँडचं असतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. इथे आम्ही छोटं असं पाइपिंग दिलेलं आहे, किंवा हे तुम्ही इकडे पण बघाल, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप डिटेलिंग आहेत. ह्याला मस्त आहे. हे पण खूप सुंदर वाटतात, आणि कम्प्लीट रेडी टू वेअर आहे, त्यामुळे असं नाही की तुम्हाला जाऊन फिटिंग करायचंय किंवा तर काही वेगळं फिनिशिंग करून घ्यायचं, अजिबात नाही. घ्या आणि लगेच वेअर केलं तरी मस्त. त्यामध्ये हा खूप छान आहे, गोल्डन सोबर ग्रे, मग ह्यात मरून पण आहे, ब्लॅक पण आहे. अरे वा, याची काय किंमत जाते? हा पण 2,900च्या ह्याच्यामध्ये जातो. बरं. पण अगेन मी हे सांगेन की असे आउटफिट्स मार्केटमध्ये इझिली मिळणार नाही. एक्सक्लुझिव्ह कलेक्शन आहे आणि फक्त तुम्हाला दीपाली ताईंकडेच ते मिळेल. आणि महत्वाचं की हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा किंवा 2 ते 3 वर्ष इझिली वापरू शकता. आणि असे आउटफिट्स आहेत ना की ते तुम्ही मिक्स अँड मॅच किंवा तर वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल पण करू शकता. अगेन मशरू सिल्क. आता तो होता, तो फ्लेअर मध्ये होता. बरोबर. हा आपला स्ट्रेट पॅटर्न, ज्यांना फ्लेअर आवडत नाही, स्ट्रेट हवेत, तर ह्याला साईडला छोटे स्लीट दिलेत दोन्ही साईडला. हो नाईस, म्हणजे हा कुर्ती लुक आहे तर साधारण. आणि त्यावर हे श्रग, म्हणजे मस्त. कुणाला जसं तुम्ही ब्लॅक घातलेला होता जो स्ट्रेट पॅटर्न, तशी ही पॅटर्न आहे. आणि त्याच्यावर अगेन हँड ब्लॉक प्रिंटचा श्रग आहे. मस्त, छान आहे. हा पण एक सुंदर आहे. यामध्ये पण 3-4 कलर माझ्याकडे आहेत. ओके ओके, नाव यामध्ये मी दाखवते. दिस इज अगेन हँड ब्लॉक प्रिंट. आता ह्यामध्ये बघाल तर आतमध्ये स्लीवलेस आहे सेपरेट, आणि त्याच्यावर हा जॅकेट आहे. आणि हे बटन दिलेले आहे जे तुम्ही स्ट्राईप ओपन करू शकतात आणि तुमच्या वेस्ट प्रमाणे त्याचा ऍडजस्टमेंट करू शकतात. हे नेहमी सारखं जसं आपण मागे लॉक करतो तसं नाही, तर हे समोरून आहे. आणि हे तुमच्या वेस्ट प्रमाणे तुम्ही कमी ऍडजस्ट करू शकतात. आणि हा श्रग आहे ना, पूर्ण तू जसा घातलाय असा नाही येणार आहे, थोडा बाहेरच्या साईडने येणार. अच्छा, बाहेरच्या साईडने असा येणार, हा असा नाही येणार आहे, हा असा येणार. राईट. सो हा एक आहे. यामध्ये एक कलर आहे माझ्याकडे, यू कॅन से वनस्पती कलर, इफ यू नो, जे मुलतानी मिट्टी पासून बनवतात, खूप सुंदर असतात. त्यामध्ये एक आहे त्यातला कलर. सो अगदी नॅचरल कलर्स, नो केमिकल्स. नाईस. दिस इज वनस्पती कलर. हे सगळे मुलतानी मिट्टीपासून तयार केलेले हे आहेत कलर. किती छान, खूप सुंदर दिसतात ते. आणि अगेन हे कॉटन आहे, राईट? या मस्त. उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन्स आज आम्ही तुम्हाला दाखवतोय, कारण की उन्हाळ्यात थोडं सुटसुटीत आणि कम्फर्टेबल आउटफिट घालूनच फिरणं. आणि हे केमिकल फ्री आहेत, त्यामुळे कुणाला जर असं रॅशेस आणि त्याचाही त्रास नाही, तरी काही होणार नाही. मस्त.
ओके, हा एक माझा हिट आर्टिकल आहे. दिस इज अगेन मगाशी मी मशरूम सिल्कवर दाखवला रॅप अराउंड. दिस इज ऑन कॉटन, अगेन हँड ब्लॉक प्रिंट. ओ, म्हणजे हे 2 डिझाईन्स एकाच वेळेला आणि हा ऍज अ वन पीस. खूप सुंदर दिसतात. हे सगळे फोटोज तुम्हाला इन्स्टावर मिळतील. माझ्या सगळ्याच प्रोडक्टचे नाही आहेत, बट जे हॉट सेलिंग आहेत त्याचे तर आहेत. हा मस्त. आणि ह्याची प्राइस इथे लिहिली आहे 1575. हे पण अगेन हँड ब्लॉक प्रिंट वर आहे. मस्त. सो हे बघा, समोरून तुम्हाला हे असं लुक मिळेल, पण बॅक साइडने मात्र तुम्हाला हे अशा पद्धतीने कम्प्लीट भरलेलं मिळणार आहे. यामध्ये पण प्रिंट्स भरपूर येतात, जसं हा मरून आणि हे आहे. त्यानंतर हा ऑफ व्हाईट वर आहे. हे अगेन सगळे नॅचरल हँड ब्लॉक प्रिंट आहे. व्हेरी नाईस. मस्त. आणि आपल्याकडे प्रत्येकाला पॉकेट आहे, हे महत्वाचं. आउटफिट, वेस्टर्न आउटफिट्स मध्ये पण पॉकेट्स मिळत नाहीत, पण इथे आहेत. व्हेरी नाईस. आज पॉकेट तर मस्ट आहे. म्हणजे पहिले लेडीज येतात आणि पॉकेट्स आहेत का ते चेक करतात. या हा एक आहे, हॉल्टर नेक मध्ये आहे. यामध्ये स्लीव्ज येणार नाहीत, कारण हा पॅटर्नच आहे. यू कांट अटॅच स्लीव्ज. सो हा एक आहे. ह्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रिंट्स येतात. हे पण परत हँड ब्लॉक प्रिंट वर आणि प्रॉपर फ्रॉक आहे, वन पीस फ्रॉक. आणि हे मुंबईला वगैरे तर माझे हेटच जातात. म्हणजे गरमी अशी असते, लोकांना ट्रॅव्हलिंग वगैरे व्हेरी कम्फर्टेबल. आता वेकेशन असणार आहेत, फिरायला वगैरे जायला पण खूप कम्फर्टेबल आहे. लुक्स व्हेरी नाईस. आणि कपड्याची क्वालिटी म्हणजे कॉटन पण इतकं सॉफ्ट जाणवतंय ना ते. या हे एक पॅटर्न आहे जे रेग्युलर जो करतात, हे स्ट्रिंग दिलेलं आहे, जे तुम्ही खेचून लूज टाईट करू शकतात. अच्छा. आणि इथे हे जस्ट एक बटन ओपन नाही होत, जस्ट डिझाईन म्हणून आहे. अरे वा, मस्त. सो त्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रिंट्स येतात माझ्या. अरे वा. याची काय किंमत जाते? ही 1350 आहे. 1350. 1350 कम्फर्टेबल. आणि एकदा घ्या तुम्ही, 1 ते 2 वर्ष इझिली वापरू शकता. माझा पर्सनल ओपिनियन आहे की अशा आउटफिट्स मध्ये इन्व्हेस्ट केलं ना, तर तुम्हाला पुन्हा पुन्हा नव्याने खरेदी करायची गरज पडत नाही. द रिझन इज की तुम्ही स्वस्तातलं घेणार, ते खराब होणार, परत नव्याने इन्व्हेस्ट करणार. त्याच्यापेक्षा असे आउटफिट्स तुम्ही वॉर्डरोब मध्ये ठेवा, जे तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता आणि इन्व्हेस्टमेंट पण तुमची खूप कमाल राहील. ते महत्वाचं. म्हणजे पैसा वसूल खरेदी झाली पाहिजे. आता हे आहेत ते स्क्रीन प्रिंट आहे. दीज आर नॉट ब्लॉक प्रिंट्स, बट दिस इज प्युअर मल. म्हणजे हातात तू फॅब्रिक घे. हा गरमीसाठी हे खूप सुंदर फॅब्रिक आहे. सो ह्याला कसं केलंय, फ्रॉक पॅटर्न आहे, त्यामुळे त्याचा फ्लेअर खूप सुंदर दिसतो. फ्रिल्स मस्त आहेत त्याला. आणि ह्याचं जे वर्क दिलेलं आहे हे रिअल मिरर आहे. हे फॉईल वगैरे नाहीये. आणि ह्याचा हा बेल्ट दिलाय, हा पण पूर्ण रिअल मिरर वर आहे. आणि ह्याच्यावरती सिक्वेन वगैरे ना शिवलंय, त्यामुळे हे वॉश केल्यानंतर पण निघणार नाही. ते सगळं स्टिच्ड आहे. आणि ह्याचं लाइनिंगची क्वालिटी बघशील तर क्वालिटी पण ह्याची प्रीमियम येणार. क्वालिटी पण मस्त. सो दिस इज ऑल्सो व्हेरी नाईस फॉर समर वेकेशन्स. तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल फिरायला, बेस्ट आहे. मस्त. हे सगळे आता जे दाखवते ते सगळे स्क्रीन प्रिंट वर आहेत. हा फुल गाऊन आहे. फुल गाऊन. हा पण खूपच छान आहे. मस्त. कॉटनचे इंडो वेस्टर्न आउटफिटचं एवढं कलेक्शन इथेच मिळू शकते, नो डाऊट. हे पण अगेन प्युअर कॉटन वर आहे. अरे हाकोबाचं एक पॅच दिलेलं आहे आणि त्याच्यावर पूर्ण हँडवर्क केलेलं आहे. हो येस, हे सगळं हँडवर्क आणि थ्रेडवर्क आहे. आणि इकडे मध्ये इलास्टिक दिलेलं आहे. आणि याची स्लीव्हची पण पॅटर्न बघशील तर डिफरंट दिलेली आहे. मस्त. दिस लुक फिनिशिंग खूप छान आहे, याची पण खूप सुंदर दिसतं. आता हा एक आहे प्युअर मल. तू हातात घे. नाईस. किती सिम्पल सोबत डिसेंट लुक आहे हा. गरमी सुदिंग, डोळ्याला पण एवढं सुदिंग वाटतो गरमीसाठी. आणि सगळं हँडवर्क आहे ना हे. मस्त. आणि हे पण अगेन प्युअर मल आणि ह्याचं लाइनिंगची क्वालिटी पण. वा, दिस इज प्रिटी. कॉटन वर. व्हाईट कलर तर एनी टाइम गुड टू गो आहे उन्हाळ्यात. हा एक मस्लिन वर आहे. यामध्ये एक माझ्याकडे ब्लू शेड आहे, पावडर ब्लू कलर. आणि आहे हा पण खूप सुंदर दिसतो घातल्यावर. दिस इज मस्लिन अगेन. मस्लिन मध्ये. ओके ओके, दिस इज डन. ओके, स्कर्ट्स राहिले माझे दाखवायचे. मशरूम सिल्क वर एक हा आमचा हिट आर्टिकल आहे. यामध्ये पण वेगवेगळे कलर्स मिळते. हा रॅप अराउंड फील दिला आहे, लुक दिलाय, बट तो जस्ट इफेक्ट दिलाय. इकडे बटनचे डिटेलिंग दिले आणि पाइपिंग दिले. हा मस्त. समजा कोणाला शॉर्ट आवडत नाहीये, अगदी फॅन्सी नको आहे, तर हे रेग्युलर आपण नी लेंथच्या खालती जाते. ते महत्वाचं की तुमच्या गुडघ्यांच्या खालपर्यंत यामध्ये कलर आहे, सुंदर लेंथ असणार आहे. मस्त. ऍक्च्युली खूप छान आहे. ह्याच्यावरती तुम्ही व्हाईट कलरचा टॉप वगैरे घालून टकिन करू शकता किंवा ह्यांच्याकडे मी ह्यामध्ये दाखवलेला कलर तो. ओ येस, तेही तुम्ही घेऊ शकता. छान कलर आहे त्यामध्ये. अजूनही येत राहतात, म्हणजे ह्यामध्ये प्रिंट्स वेगळ्या, कलर्स वेगळे. राईट. आणि फॅब्रिक कमाल आहे. गुड वन. अजून एक सरॉंग स्कर्ट.
जो आपण मॅनिक्विनला घातलेला आहे. अच्छा, ह्याबद्दल मी आधी सांगते. हा जो आहे तो हा सरॉंग स्कर्ट आहे, मशरू सिल्कवरच. ह्याच्यावर क्रॉप टॉप दिलेला आहे आम्ही आणि नूडल पायपिंगवर, आणि ह्याच्यावर एक प्रॉपर ब्लेझर आहे. दिस इज नॉट अ श्रग, दिस इज प्रॉपर ब्लेझर. इथे आतमध्ये तुम्हाला पॅडिंग कुशनिंग मिळेल. येस, प्रॉपर ब्लेझर आहे हा. हे बघा, विथ लाइनिंग. दिस इज प्रॉपर ब्लेझर. तर ऍज अ क्रॉप टॉप टाईप म्हणजे छोटा आहे, तर तुम्ही हे जीन्सवर वगैरे पण कॅरी करू शकतात. आणि बाकी हे सरॉंग स्कर्ट आहे, सरॉंग स्कर्ट आहे. म्हणजे ही म्हणजे इकडून गुडघ्याच्या जास्त हे नाही. ओके. आणि त्यामध्ये नुसता स्कर्ट पण आम्ही आणलेला आहे. वा, यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे प्रिंट्स मिळणार. खूप छान. सो दिस इज फ्रंट अँड दिस इज बॅक. हा पण माझा खूप हिट आर्टिकल आहे. सरॉंग स्कर्ट पार्टीज आणि ह्याच्यासाठी नो डाऊट खूप सुंदर जातं. यामध्ये पण तुम्हाला रॅन्डम वेगवेगळ्या प्रिंट्स येणार. काय रेंज मध्ये जातं हे? हा 2150 मध्ये जातो. ह्याच्यामध्ये पण मी तुला दाखवते. येस, ऍक्च्युली हे बघा ना, किती छान वाटतंय. म्हणजे इंडो वेस्टर्न पार्टी असेल, थीम असेल कुठे, तर मग तेव्हा हे असं घालून जायला कमाल आहे. एकदम परफेक्ट ऑप्शन शोधत असाल, कारण की मार्केटमध्ये इंडो वेस्टर्न आउटफिट म्हटलं तर गाऊन आणि त्याच्यावरती वर्क केलेलं मिळतं, पण समथिंग व्हेरी युनिक तुम्हाला इथे मल्टीपर्पज आहे. तू ब्लेझर वेगळं घालू शकते, स्कर्ट आणि वेगळा तू हे करू शकते. असे वेगवेगळे प्रिंट्स येणार. म्हणजे या दोन जस्ट एक एक्झाम्पल दाखवले, असे वेगवेगळ्या भरपूर प्रिंट्स येतात. पेन्सिल स्कर्ट्स मध्ये पण माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रिंट्स मस्त. सो ह्यामध्ये पण भरपूर प्रिंट्स मिळतील. ओके, नाव कमिंग टू कॉटन, कारण कॉटन शिवाय चालणारच नाही. सो मी हा पेन्सिल स्कर्ट घातलाय सेम, पण हा कॉटन ह्याच्यावर आहे, हँड ब्लॉक वरच आहे. आपण इंडिगो कलर मध्ये. यामध्ये पण माझ्याकडे डिफरंट तुला हे मिळणार. ओके. आणि काय प्राइस रेंज जाते ह्याची? हा 1180 ला जातो. 1180. यामध्ये पण जस्ट मस्त आहे ना, हे ऍक्च्युली छान आहे. आणि आता जे मी घातलंय ते छान जातंय ऍक्च्युली त्याच्यावरती. हे असे प्रिंट्स वेगवेगळे. अरे वा, कॉटन मध्ये किती सुंदर प्रिंट आहेत. हे सगळे हे अजरक वर आहे. हा आहे तो रॅपिड वर आहे, आणि हा एक आहे. असे वेगवेगळे प्रिंट्स येत राहतात. म्हणजे असं नाही की वेगवेगळे, म्हणजे आता हे स्टॉक आउट झालं का आम्ही नवीन काहीतरी प्रिंट्स त्यामध्ये घेऊ. मस्त. आणि अगेन ह्याला तुम्हाला हे बघा, इथे अशा पद्धतीचं हुक मिळेल आणि झिप पण आहे, आणि अगेन तुम्हाला बॅक साइडला इलास्टिक आहे. त्यामुळे फिटिंग हा. ओके. हा एक स्कर्ट आहे. जर कुणाला असा फिटिंगचा नको असेल तर वरून पण हा लूज आहे. ह्याला ना नॉट दिलेली आहे. सो तुम्ही हा तुमच्याप्रमाणे हे करू शकता. मस्त लॉंग हे आहे. तर हा एक बेस्ट आहे. ह्यामध्ये पण माझ्याकडे वेगवेगळे प्रिंट्स येतात. ज्यांना रेग्युलरली स्कर्ट घालायची सवय आहे, पण त्यांना प्रॉपर असं नॉट वगैरे हवंय, थोडा लूज, म्हणजे आता हा वरून असा लूज येणार आणि तुम्हाला स्ट्रिंग हे करून ते फिट करून घ्यायचंय दिस वे. मस्त. सो हे बघा, हे असे दोन प्रिंट ऑप्शन्स आणि कलर ऑप्शन्स आहेत. खास गरमीसाठीच, म्हणजे लोकांना कॅरी करा तसंही सुटसुटीत एकदम. हा एक आहे. हा डिस्प्ले हँगरवर करता येत नाही म्हणून मी असा दाखवते, कारण दिस इज अ व्रॅपअराउंड नॉर्मली कसा असतो असा दिसतो पेन्सिल स्कर्ट रॅप केल्यावर, पण हा आमचा आहे ना व्रॅपअराउंड वेगळा आहे. हे तर आहे ना इंस्टाग्राम वरती व्हायरल गेलेलं रॅपअराउंड आहे का हे? दिस वे आणि दिस वे. हा पुढून आहे ना तुला ट्युलिप लुक येईल. समजणार नाही, पण हा ना असा शेप येणार. मी एकदा ट्राय करून बघू का, म्हणजे माझ्या ड्रेसवर समजून येईल. कारण हे ह्याचं लुक आहे ना तो अप अँड डाऊन लुक येतो. ओके. आता समजा हे सेंटर पकडायचं आणि मग हा जो मागे घेणार आणि हा असा ट्युलिप येतो. सो हे अशा पद्धतीचं. ह्याच्यामध्ये पण साइजेस आहेत, मीडियम टू डबल एक्सेल पर्यंत साइजेस आहेत. मस्त. कमी जास्त घेऊ शकतात कारण हे रॅपअराउंड आहे. सो यू कॅन हे. तर ह्यामध्ये पण माझ्याकडे बरेच वेगवेगळ्या. काय रेंज जाते ह्याची? हा पण 1150 आहे. 1150 आहे. हे पण सगळे हँडब्लॉक प्रिंट वरच आहे. ओके. हा एक माझा आता हॉट सेलिंग आहे, पेन्सिल स्कर्ट शॉर्ट मध्ये. वा, इकत आणि विथ अजरकचं ह्याला पण साईडला स्लिट दिलेले आहे, दोन्ही साईडला छोटी. आणि ह्यामध्ये पण कलर्स आहेत. कम्प्लीट स्कर्ट तुम्हाला इकत मध्ये मिळेल, आणि त्याचं जे बॉर्डर आहे किंवा जे बॉटम आहे स्कर्टचं ते तुम्हाला अजरक मध्ये मिळणार आहे. आणि हे ह्या सगळ्या माझ्या बऱ्याच प्रिंट जर ह्याच्या आसपास पॅटर्न्स असतील ना, तुम्हाला ते आरामशीर 2500-3000 असे वेबसाईट वर मिळणार. सेम, फक्त प्रिंट्स इकडे तिकडे किंवा पॅटर्न्स थोडेफार इकडे. हा इंडिगो मध्ये आहे. येस. सो हे बघा, हे अशा पद्धतीचा कलर असेल आणि अशी बॉर्डर असणार. हा आहे तो ऍक्च्युअली बॉटल ग्रीन, डीप डार्क ग्रीन आहे तो. ह्याच्यावर कधी कधी ब्लॅक दिसतो. आणि हा एक आहे ब्लॅक विथ मरून आहे. मस्त. दिस ऑल्सो लुक्स व्हेरी नाईस. ह्याचे सगळे फोटोज आहेत, मी नंतर ना
जस्ट एक हे स्कर्ट्स मला वाटतं झाले माझे. हा, दिस इज अगेन टीन एज मध्ये खूप माझा हिट आर्टिकल आहे. हा, Okay. इफ यू कॅन सी दिस इज अ प्लाझो. प्लाझो. हा, बट दिस इज अ रॅप अराउंड प्लाझो. हा फुल ओपन प्लाझो आहे. तो ओके, तुम्हाला आपण काष्टा कसा घालतो म्हणजे बरोबर. हा, पुढून असा मागे टाय करायचा आणि मग खालतून खालून घ्यायचा आणि हा. हा तो आहे. ह्यामध्ये पण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रिंट्स कलर्स येतात. अरे वा. तर हे पण खूप टीनेज आणि टीनेज काय बाकी पण घेतात ज्यांना हो, ज्यांना comfortable यूज असतात, करता no येतं त्या doubt. पद्धतीने. खूप व्हेरी सुंदर आहे. नाईस. दिस इज द बॅक लुक. प्लाझो म्हणजे प्लाझो प्लाझो सारखं सारखं मस्त. अगेन दिस इज अ हॅरम पॅन्ट. Harem. हा, हे पण तुम्हाला आता समजला जस्ट घाला आणि बाहेर निघा. कम्फर्ट लेवल एवढं सुंदर असतं. खूप छान. हेरम पॅन्ट एक टाइम होतं की ते खूप ट्रेंड मध्ये होतं. पण अजूनही हेरम पॅन्ट फिरायला फिरायला हो लोक घेतातच. कम्फर्टेबल हवे असतं ना आउटफिट म्हणून. नाव सी दिस. हे पण एक हेच आहे, श्रगच आहे. त्याला हा पॅटर्न आहे ना आणि हे रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल. हा, पण आतली बाजू आता ह्यामध्ये आम्ही सेल्फ दिले. कॉन्ट्रास्ट पण असतात म्हणजे समजा वर मरून आहे तर आतमध्ये ब्लॅक असं पण करतो. म्हणजे रिव्हर्सिबल म्हणजे आतली बाजू पण तुम्ही वापरू शकता उलटी करून आणि बाहेरची बाजू पण तुम्ही युज करू शकता. आणि ह्याचं जे आहे ना ही कॉलर अशी येणार. हा, नाईस, मस्त. हे व्हाईट कलरचं जर आतमध्ये लाइनिंग असेल तर त्याच्यावरती घालून फिरायला मस्त येते. मग आता माझ्याकडे जसं तू घातला आहेस तसा बऱ्याच लोकांनी डिमांड केलं मला श्रग हवाय. हो, श्रग. येस, आता मी श्रग्स इंट्रोड्यूस केले आहेत. यामध्ये पण वेगवेगळे प्रिंट्स येतात. व्हेरी नाईस. आणि ऍक्च्युली खूप कम्फर्टेबल असतात. याची लेंथ वगैरे पण इतकी आयडियल असते ना. हे जे मी घातले सेम साईज मध्ये मस्त. यामध्ये मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल. खूप छान. हे तुम्ही बघू शकता की मी जे घातलंय ते इतकं कम्फर्टेबल दिसतं की मागून पण ते व्यवस्थित लुक देतं आणि हे खूप छान दिसतं. हे वन पीस वर, कुर्तीज वर, जीन्स वर कशावरही तुम्ही छानच दिसतं. ट्रू. अगेन जामदानीवरती. वाव. सो आतमध्ये जर तुम्ही ब्ल्यू कलरची जीन्स आणि ब्ल्यू कलरचा टॉप घातला त्याच्यावरती आणि वन पीस जर तुम्ही ब्ल्यू कलरचा घातला आणि त्याच्यावर श्रग कॅरी केलं किंवा सुंदर राणी कलर. श्रग मध्ये स्टार्टिंग रेंज काय जाते? कॉटनची असेल हे आहे ते म्हणजे 700-800 पासून स्टार्ट होतात. आणि मग ते 1500 अगदी रिव्हर्सेबल लॉंग श्रग 2000 पर्यंतचे पण जातात. त्यामध्ये तुम्ही काय युज करता? इकत आहे, अजून काय ब्लॉक प्रिंट आहे का, स्क्रीन प्रिंट आहे, त्याच्यावर डिपेंड असतात त्याचे रेट्स. ओके. हा बघा, हा एक आहे रिव्हर्सेबल लॉंग श्रग. येस. सो हे बघा, हे मगाशी आपण जे रिव्हर्सिबल पिंक मध्ये बघितलं ना, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट आहे. सो आतमध्ये वेगळं आणि बाहेरच्या बाजूला इकत प्रॉपर. आता जसे हे तुम्ही इकडे बटन्स लावू शकतात तसं उलट पण आपण बटन्स दिले. अरे वा. आणि ते पॉकेट्स दिलेले आहेत. आतल्या साईडने पण पॉकेट्स दिलेले. मस्त. हे पण एक सुंदर आहे. ओके. मशरू सिल्कचे हे दुपट्टेत की स्टोल आहे? स्टोल आहेत. ओके. काय रेंज मध्ये जातात? हे 750 ला आहे. बरं. ओके. हे एक मला खूप डिमांड होता म्हणून आम्ही मशरू सिल्कवर हे पूर्ण. अच्छा, 3 पीस सूट आहे. पॅन्ट असेल ह्याला ब्लॅक, हा टॉप आणि हा दुपट्टा. मस्त. काय रेंज मध्ये जातात हे अप्रॉक्स म्हणजे 3800 ते तसे. आणि हे सगळे रिअल मेजर वर्क आहे. मस्त. खूप डिसेंट सोबर लुक आहे. यामध्ये तर एवढे कलर सुंदर आहेत माझ्याकडे. मरून, मस्टर्ड, ब्लॅक, ब्लू. मी 3-4 कलर ठेवल्यात इथे. मी ते सो इंडो वेस्टर्न पण आहे, 3 पीस सूट पण अवेलेबल आहे. वा, मस्त कलेक्शन आहे. ब्लॅक एनी टाइम गुड टू गो फॅब्रिक. गुड टू गो कलर असतो ऍक्च्युली. युनिव्हर्सल कलर. खरंच ब्लॅक लव्हर असतात ना त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन. एक मरून. मग त्यानंतर मस्टर्ड, जसं मी मस्टर्ड दाखवलेला शर्ट मध्ये तसा मस्टर्ड असणार. किंवा एक पिंक कलर नवीन आलेला आहे तो. नाईस. ओके. सो हा ड्रेस जो तू घातला आहेस तोच. फक्त मी जसं सांगितलं व्हेरिएशन्स येत राहतात, सेम मिळणार नाही. तर यामध्ये आता ब्लॅक इनर आहे. ओके. आणि मरून श्रग आहे. असंच रिव्हर्सेबल कॉम्बिनेशन पण आलेला रिव्हर्स म्हणजे आतमध्ये मरून वर ब्लॅक. असे वेगळे इंडिगो मध्ये पण वेगवेगळ्या प्रिंट्स येणार. मस्त. इन केस फक्त कोणाला जर ही इनर हवी असेल किंवा आतला हवं असेल तसं आपण देतो की नाही? तो सेटच. फक्त आता श्रग्स आम्ही आणतोय कारण समर पण आहेत तर श्रग जणांची रिक्वायरमेंट असते. तर श्रग्स नक्कीच घेऊन येणार आहोत बरेच प्रिंट्स. बट अदरवाईज हे तर हॉट सेलिंग आहे. खूपच छान. आणि हे घातल्यानंतर तर एनी टाइम छानच दिसतं. खूपच मस्त आहे हे. लास्ट बट नॉट लिस्ट हे काय आहे? आणि हा इंडो वेस्टर्न आहे. यू कॅन से नऊवारीचं आम्ही हे केलेलं आहे. सो ही कुर्ती आहे वर शॉर्ट. आता मेन त्याचं अट्रॅक्शन आहे ती त्याची धोती आहे. धोती पॅन्ट आहे. सो आय विल जस्ट शो यू. ह्याचे फोटोज मी जस्ट शेअर करेल नाही तर यू कॅन. दिस इज द बॅक साइड. वाव.
ही बॅक साइड आहे, जी नऊवारीला जो काष्टा लुक असतो. असतो, काष्टा नऊवारी जे पण. आणि आता हे तुम्ही असं पण कॅरी करू शकतात ऍज अ धोती, ऑर एल्स तुम्ही हे जे आहे तुम्ही असं टकिन केलं का हा जो नऊवारीचा जो पुढे काय बोलतात खोपा काय लुक बोलतात, असतो. हा, हा, ते असा लुक. वा, आणि हे नॉर्मली फेस्टिवल्स, गणपती असू दे, दिवाळी असू दे, लग्नामध्ये थीम पार्टीज असू दे, तर हे टीन एज पासून सगळे थीम पार्टीज असतील तर हे खूप चालतात. आणि हे माझं US UK ला तर पीपल आर क्रेझी अबाउट इंडियन, म्हणजे तुम्हाला इंडो वेस्टर्न काहीतरी मिळतंय विथ एक ट्विस्ट. आपला ट्विस्ट, आपलं जरा Right. ट्रेडिशनल हे येतं त्याला. खूप सो छान आहे ह्यामध्ये हे. पण कलर्स माझ्याकडे असतात वेगवेगळे. मस्त. सो अच्छा, याच्यात पण स्लीव्ज आहेत. हो हो, स्लीव्ज आहेत. जर कोणाला खूप छान. काय रेंज मध्ये जातं हे? हा 2250 चा आहे. 2250. आणि ह्याच्या साइजेस काय काय मिळतील? This is S. यामध्ये स्मॉल, मीडियम, लार्ज आणि काही ड्रेसमध्ये डबल एक्सेल पर्यंत आहे. मीडियम, वाव, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल. मस्त कॉन्सेप्ट आवडला मला हा. खूप सुंदर आहे तो. ग्रेट. सो अजून भरपूर व्हरायटी असतात. आपण हा. नेक्स्ट टाइम नक्कीच दुसऱ्या व्हिडिओ मध्ये Yes, सगळं कलेक्शन दाखवूया. absolutely. सो ते बोलतात ना की जेवढं दाखवत राहील तेवढं ते असणारच आहे. पण दिस इज हाफ द कलेक्शन. हाफ ऑफ द कलेक्शन. Yeah. तुम्हाला जास्त कलेक्शन बघायचं Yeah. असेल तर त्यांचं इंस्टाग्राम पेज मी देतीच आहे. काय नावाने सर्च करायचं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. Yeah. फेसबुक वरती सुद्धा तुम्ही नक्की चेक करू शकता. फेसबुक वरती त्यांचे लाईव्ह पण आहेत. सो Yeah. प्रिव्हियस जे त्यांनी लाईव्ह केले तेही तुम्ही चेकआउट करू शकता. आता तुम्हाला जर इथे यायचं असेल, दीपाली ताईंना भेटायचं असेल, त्यांचं कलेक्शन पाहायचं असेल तर हे होम बेस्ड बुटीक आहे. Yeah. तर तुम्ही घरी त्यांच्या व्हिजिट करून खरेदी करू शकता. बरं ताई, घरी येण्याची जी वेळ असेल Yeah. त्याची म्हणजे ती वेळ काय असेल आणि मंडे टू संडे एनी टाइम येऊ शकतो का? नाही, नॉर्मली वीकेंड्सला माझे एक्झिबिशन्स असतात, तर आय Okay. वुड प्रिफर वीकडेला आलेले बेस्ट आहे. आणि नाहीतरी फोन करून किंवा मेसेज करून मला आधीच अपॉइंटमेंट घेतली तर जेव्हा ही वीकेंडला मी अवेलेबल असेल तेव्हा येऊ शकतात नक्की. मस्त. म्हणजे प्रायर अपॉइंटमेंटने तुम्ही आलात तर Yeah. तुमची गैरसोय होणार नाही. आणि थँक्यू सो मच, इतकी छान थँक्स माहिती टू यू. दाखवली. तुम्ही एवढा मुंबईहून आलात खास, त्यामुळे थँक्स टू यू. आणि खरंच मला खूप आवडलं. आता नेक्स्ट व्हिडिओ लवकरच आपण बनवूया, Yes. कारण माझं कलेक्शन नक्कीच लोकांसमोर मला आणायचं आहे अजून. आणि आय नक्कीच. मस्ट से इतकं युनिक कलेक्शन असं Yeah. म्हणतो ना की हे कोणाकडे नसतं. Yeah. आणि तेवढं तुम्ही मेंटेन करताय, तेवढी क्वालिटी, तेवढे Yeah. प्रोडक्ट्स मेंटेन करताय, विच इज अ व्हेरी गुड थिंग अँड कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. थँक्यू. तर मंडळी, आपण दीपाली ताईंकडचं सगळी व्हरायटी बघितली. आणि जर तुम्हाला खरेदीला यायचं असेल तर होम बेस्ड बुटीक आहे विथ प्रायर अपॉइंटमेंट. तुम्हाला यावं लागणार आहे. स्क्रीनवर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. ऑनलाईन सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता. त्याच्यासाठी नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच. आता येऊयात मुद्द्यावर. त्यांच्या घरी यायचं असेल तर कुठे यायचंय? खराडी, पुणे येथे सध्या आम्ही आहोत. एक्झॅक्टली कुठे? तर इऑन IT पार्क आहे ना खराडीमध्ये, त्याच्या जवळ आहे गेरा ग्रीन विला. विले. ओके, गेराज ग्रीन विले असं या सोसायटीचं नाव आहे. आणि याच्या आतमध्ये सॉंग ऑफ जॉय नावाची सोसायटी आहे. त्याच्याच A1 बिल्डिंग मध्ये तुम्हाला 8th फ्लोअरला 803 Yeah. या फ्लॅट मध्ये यायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं, तुम्हाला जर गुगल मॅप्सची लिंक हवी असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही लिंक सापडू शकते. तिसरं महत्वाचं, इथे येण्याआधी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून त्या तुम्हाला इझिली हेल्प करू शकतील, त्यांचं लोकेशन पाठवून, जेणेकरून तुम्ही इथे इझिली भेट देऊ शकता. Yeah. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच Thank फॉर you. वॉचिंग. Yeah.